आणि काँग्रेसचे सांगलीमधले उमेदवारीसाठीचे दावेदार विशाल पाटील सध्या पत्रकार परिषद घेतात. थेट जातोय. नमस्कार. प्रथम तर थोडा उशीर झाला आपल्या ही बैठक सुरू व्हायला, ह्याबद्दल क्षमा मागतो. मतदारसंघ मोठा आहे. आमचे जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा सावंत हे जवळजवळ 100-125 किलोमीटर अंतर पार करून इथं येतात, त्यामुळे यायला आम्हाला जमायला थोडा वेळ झाला. याबद्दल सगळ्यांची मी क्षमा मागतो. येणाऱ्या 18व्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गेल्या 2 महिन्यापासून भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या 2 वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनेच पुढचे सगळे वाटचाल व्हावी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची, हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वजित कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं. सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला. CECच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला. जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला. आम्हाला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती. मात्र हे हा जे घडले ते घडते. तरीसुद्धा कुणी का जागा मागितली, कशी मागितली, ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला. आमदार विक्रमदादा असतील, जयश्रीताई वहिनी असतील, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी प्रसारमाध्यमांमधनं खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे. खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात, कारण आम्ही सर्वसुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत, काँग्रेसच्या पुरोगामी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे, त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते. महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत आणि त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधीसुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते, स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनं त्यांनी मदत केली. निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा, मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे. मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला, तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे. कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे. खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो. आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते, जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते, ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती, ती माझी, दादांची, वहिनींची, बाबांची, ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मांडत होते. आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही. विश्वजित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं. आज विश्वजित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत,
ते आमच्या स्टार कॅम्पेनर, स्टार प्रचारक आहेत. गेल्या 3 दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात. त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल. त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा सांगतो, अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा, संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. पण ही जी घडली गोष्ट ती पूर्ण अनपेक्षित होती. ते असं का बोलले, एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं, हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता. तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे. कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी. मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे. आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे. देशात राऊत साहेबांची मागणी आहे की त्यांनी बाहेर येऊन भाषणं करावीत. त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे. तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत 2-3 दिवस, त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे, सांगलीच्या जनतेला काय पाहिजे. सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच, पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल, त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. दादा, तुम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढणार आहात का काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार आहात? बघा, उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय. आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया, पुढे बघूया काय होतं, मग निर्णय घेऊया. शिवसेनेला एवढा हट्ट धरण्यामागं काय वाटतं, नेमकं काय असेल त्याच्या मागं? ते हे बघा, आता सांगलीत गेल्या 5 वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, किती स्वार्थी आहेत, लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही, पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव 100% निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय. ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय, आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवलंय, त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काय चुकीचं नाही आहे. तर त्यांनी मागणी केली, आम्ही काय चूक समजत नाही. त्यांची ताकद मर्यादित असताना त्यांच्यावर हट्ट कशासाठी चाललाय, काय कारण वाटतं? ते हेच सांगतो, काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटते, त्यामुळे आम्ही त्यात काय खोलात जाणार नाही. ह्याच्या मागे कोण आहे, का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा. आज संयुक्तपणे जायचं आहे, सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे. भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. राऊत साहेबांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्यापुरतं मर्यादित पाहिजे. आपल्या अंतर्गत हेवी दावे त्यांनी विसरावेत. हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये. आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लढतो. पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांची आज पुन्हा बैठक आहे तुमच्या संदर्भात. मी पुन्हा सांगतो की डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत. आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, त्याची गरज नाही. ही पूर्ण जबाबदारी ही विश्वजित कदमांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपयशी ठरतील असं मला वाटत नाही. जर का आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही,
शिवसेनेनेच तसं ठेवलं तर आपण काय भडकवत करणार साहेब का? कसं आहे, काय आपण करणार? खूप हायपोथेटिकल जर तरचे विचार करतो. आम्ही खूप पॉझिटिव्ह विचाराचे म्हणजे सकारात्मक विचाराचे लोक आहे. त्याला परत आम्ही 5 वर्ष परिश्रम घेतलेत, कष्ट घेतले, जनतेपर्यंत पोचलोय आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे, उद्या गुढी उभारायची आहे, उद्या निर्णय होईल. या सगळ्याच्या मागे काही षडयंत्र आहे का? नाही, पुन्हा मी सांगतो ते षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची आणि ती कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त आहे. लोकसभेची चर्चा सुरू झाल्यापासून काँग्रेसची जागा ही सांगलीची जागा काँग्रेसला मागण्यामध्ये काँग्रेस कमी पडलं का? आणि जो अशोक चव्हाणांच्यावर आरोप केला गेला की भाजप प्रवेशाअगोदरच्या काही बैठका प्राथमिक झाल्या होत्या त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी हे सगळं कारण साहेब आम्ही त्या चर्चेत नव्हतो, आम्ही त्या प्रयत्नात नव्हतो. मी आधी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पॉवर वटणी डॉक्टर विश्वित कदमांना दिली होती. त्या ठिकाणी काय झालं, काय घडलं ह्याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं मी आज टाळीन. महाविकास आघाडी जर का दुसरा उमेदवार दिला अशोक तर त्याचा प्रचार करणार का? अशोक चव्हाण नाही, तेच म्हटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते, त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही. कारण आम्ही विश्वित कदमांच्या वरच सोपवलेलं, ते तिथं दिल्लीत जाऊन बोलत होते, मुंबईत बोलत होते, आम्हाला जे सोबत घेऊनही जायचे. पण आज काय चर्चा झालं हे कळण्यात माहिती आमच्याकडे पोहोचलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याच्यावर बोलू. विश्वेत कदम यांच्याबरोबरच तुम्हीच जर त्याच वेळी जर आक्रमक झाला असता तर आज चित्र वेगळं झालं असतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट असं काय सांगायची गरज नाही ना. हे बघा, एक संघ लढणं हीच आक्रमकता असते. आणि मी काय ते वेगळा प्रयत्न करायचा, पृथ्वीराज पाटलांनी वेगळाच प्रयत्न करायचा, विक्रमदादाने कुणाला वेगळीकडे जायचं, वहिनीन तिसरीकडे जायचं. ह्यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे. पूर्वी काय जरी झालं असेल तर आज एक संघ लढते हीच ताकद आहे. आणि ती जनतेतनं तुम्हाला जी आज सहानुभूती दिसते ही ह्या एकीची आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय केलं म्हणून. भाजप विरुद्ध बोलण्याऐवजी तुमचे काँग्रेस आणि यांच्याबद्दलच विरोधी बोलून सर मी मगाशी बोललो, ही खंत आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे, पुढेही राहणार. त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीला आहे. राऊत साहेबांची गरज आहे, विश्वित कदमांची गरज आहे, ही त्यांनी समजावी. जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी, त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे. त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय. त्यांना त्या त्रास झाला राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात. त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात. आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे. झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं. ते संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे जी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची जी मनं दुखावली गेली ती तुम्हाला वाटते का पुढच्या काळात ती जुळतील असं? तर बा मी तुम्हाला सांगतो ना, ह्या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सहानुभूती असणारा वर्ग आहे. त्यांच्यावर खूप सहानुभूती आहे. त्याचं प्रमुख कारण की वसंतदादांची आणि त्यांचे असलेले संबंध. आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदादा कुटुंबियांशी निगडीत आहे. आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या कुठल्या ते वक्तव्यामुळे ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांबद्दल सांगलीच्या जनतेत असलेली सहानुभूती कमी होऊ नये असेच वक्तव्य ह्या पुढच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी करावेत. आणि पुढचा विचार भाजप विरोधी विचार, ह्याच्या पुढचं विकासाचा विचार एवढा पुढचं राजकारण करावं. एकीकडे वसंतदादा सांगलीचे वसंतदादा सर्वांचं तिकीट वाटत होते देशाचं वगैरे सगळं. आता त्यांच्याच नातवाला एवढं वेटिंग का करावं लागतं? साहेब राजकीय परिस्थिती बदलत असते. असा एका दिवसात 4 दिवसात हाच घडलेला प्रकार नाही आहे. आणि कित्येक वर्ष आम्ही पाहतो की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो, मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते आम्ही लढतो, ते आमच्या पाठीशी राहते. आम्ही सुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठीच वाहून घेतलेलं आहे. आणि पुढेही निर्णय काय होऊ निकाल काय होऊ आम्ही ह्यातच राहणार आहे. आणि त्यामुळे त्रास होतो, कदाचित अजूनही होईल. संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची आहे. 7 दिवसापूर्वी आलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेने एवढी ताकद लावली. 70 वर्षापूर्वीचं जे घराणं आहे काँग्रेसचं त्याला योग्य ती ताकद लावली नाही असं हे वाटतं? पहा, ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी 7 दिवसापूर्वी त्यांच्या
पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं, का पेटवलं, त्याच्यामागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता. मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं. भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात. मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे, एवढे वर्ष त्यांच्यावर राहिलेलो आणि आजही राहतो. कुठल्याही प्रलोभनांना, कुठल्याही सत्तेच्या हौसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही. म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते. ते दिसेल एका दोन दिवसात. जागा वाटपात काँग्रेस चर्चेला होती तिथं कुठं कमी पडली असं वाटत नाही. हे पहा, निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे कळणार. त्यामुळे आज निकाल लागला नाही, उद्या आहे. निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं. आज बोलायचं कारण काय? एवढा संयम, कमालीचा संयम ठेवला होता. लोक चिडायला त्यांचा साहेबांना काय करणार? तेवढी आक्रमकता होते. तुम्ही आता आश्वासन काय करणार आहे? साहेब, मी काय सांगतो माहिती आहे का, एक मुळात मी सांगलीचा आहे, माझ्या कुटुंब सांगलीचं आहे, आम्ही सगळे सांगलीच आहोत. ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे. आम्ही सुसंस्कृत सांगली आहे. आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आणि असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे. मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे. श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे. चांगला निर्णय होईल. विरोधी उमेदवार ही दोन पैलवानांना पराभूत करायचा मला अनुभव आहे असं म्हणत पुढे चाललाय ना प्रचारात. त्याचं नाही, अभिनंदन आहे. त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे. आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा. मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे, ही तयारी आम्ही दाखवतो. पण ते जे करणार नाहीत, कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा, फसवणूक, जातीवाद, धर्मात लढाई करून, वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत. त्यांची धाडस असेल तर बोलावं, नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून तुम्हाला लोकसभेबाबत प्रस्ताव आला होता का? हे पहा, मी असा कुठलाही प्रस्ताव ऐकला नाही आणि स्वीकारणार नाही. पुढे आला तरी निश्चित स्वीकारणार नाही. मी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि मी समाधानी आहे. मागच्या वेळी स्वाभिमानीची झाली ती चूकच होती. हे बघा, स्वाभिमानीला लढलो, ती चूक का बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाही आहे. मला पक्षाने आदेश दिला आणि तो मी पक्षाचा आदेश मान्य केला. मागच्या वेळी सुद्धा उमेदवारी माझी ही तत्कालीन जिल्हा अध्यक्ष मोहन शेठ कदम यांनी जाहीर केली. काँग्रेसचा उमेदवार विशाल पाटील, चिन्ह स्वाभिमानीचं बॅट, असं मला त्यावेळी उभं केलं होतं. मला पक्षाकडनं तसे निर्देश आले होते. मी ह्या वेळेला पक्षाला आधीच कळवलेलं होतं की मागच्या वेळेला झालेल्या गोष्टी चूक का बरोबर, पण ती जनतेला पचली नाही आणि त्यामुळे तशी पुन्हा प्रयत्न ह्यावेळी होऊ नयेत हे मी आधीच कळवलेलं. त्यामुळे ह्या वेळेला तो मुद्दा येतो. त्यामुळे शिवसेनेनं गडबड करून उमेदवार जाहीर केला असं सांगितलं जातंय. वास्तविक शिवसेनेला तुम्ही अपेक्षित उमेदवार होता? नाही, तशी माझ्याशी काही चर्चा झाली नाही. माझा काय राऊत साहेबांचा फोनही नाही, कधी माझं बोलणं नाही. कदाचित समोर आले तर ते मला ओळखणारी नाहीत आणि त्यामुळे अशी काय मला ऑफर त्यांच्याकडनं आलेली नाही. आणि ती शिवसेनेला जागा सुटली का नाही सुटली ह्याच्या आधीच त्यांनी उमेदवार जाहीर केला होता. आजही सुटलेलं नाही तरी ते म्हणतात उमेदवार जाहीर आहे. बरं, त्यांच्या पक्ष गरजेचा आहे आमच्या आघाडीसाठी, त्यामुळे त्यांनी त्या धाडसावर मागत असतील. पण त्याचा अर्थ काय? महाविकास आघाडी म्हणून आपण उमेदवारी मागताय महाविकास आघाडीकडं, आणि ही उमेदवारी मागत असताना आतापर्यंतच्या टप्प्यावर आपण महाविकास आघाडीचे एक नेते म्हणून माननीय जयंत पाटील साहेबांची काही चर्चा झाली, त्यांच्याकडे आपण उमेदवारीची मागणी केली. नाही, बघा, मी काय म्हणतोय, उद्या हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस, काँग्रेसला जागा सुटली का शिवसेनेला, त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया. त्यात काय मागे कोण होतं, कुणाशी होतं, कुणाचा प्रयत्न होते की माहीत नाही. आमची चर्चा ही आमच्या नेते विश्वित कदमांबरोबर होती. विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललेलो नाही. जयंत पाटलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? जयंत पाटील इथले नेते आहेत. हे बघा, जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ही जागा मागायची काँग्रेस पक्षाकडे होती. त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे असेल तर त्यांनी का मागू नये.
शिवसेनेला पाहिजे त्यांनी का मागू नये? मी म्हणतो आणि घटक पक्षाने का मागू नये? जागा जेवढी चांगली करून ठेवली. महाविकास आघाडीच्या बैठकीत असताना त्यांनी जिल्ह्याची मी तो मागच्या म्हणून त्या बंद खोलीत काय चर्चा झाली हे आम्हाला कळलेलं नाही. ज्या वेळेला कळेल त्यावेळी मी निश्चित भाष्य करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही. ज्यावेळी मला कळेल त्यावेळी मी खुलं बोलेन. आज मला कळलेली नाही. आता चर्चा अशी आहे की विशाल पाटील यांना जयंत पाटलांची गरज नाहीये. विशाल पाटील हे जयंत पाटलांशी चर्चा करतात का, केली का, काय झालंय? हे बघा, विशाल पाटलांचा पूर्ण विश्वास हा त्यांच्या पक्षावर आहे, हा काँग्रेस पक्षावर आहे. आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षात तिकीट मागतो ते आम्ही गृहीत धरतो की पुन्हा इतर आघाडीचे लोक आपल्याबरोबर यायची आणायची जबाबदारी पक्षाची आहे. त्यामुळे मी काय कुणाची गरज आहे नाही असं म्हणणार नाही. मला जनतेची मात्र निश्चित गरज आहे आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे. आता भाजपला तुमचं खुलं आव्हान आहे का, मैदानात मीच आहे होऊन जाऊ दे? हे पहा, मी तेच सांगितलं की मी तसं आव्हान दिलं नाही. मी काय म्हटलो, ते अशी गोष्टी करतात, मी असे कर, येऊ दे. त्यांनी पण आधी येऊन दाखवू दे, एकटं कवच काढून चड्डी घालून. मी पण लंगोट बांधून तयार आहे, पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची? ती चर्चाच महत्वाची नाही ना. त्यांनी तसं बोलत नाही, मी पण बोलत नाही. बोलले तर बघू. सांगलीच्या खासदारांनी 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या एका प्रेसमध्ये विशाल पाटलांनी रणांगणात येऊन दाखवावं असा जो शब्द वापरला, पळ काढू नये. तर हे त्याच वेळी त्यांना माहिती होतं का तुम्ही रणांगणात नसणार किंवा त्याला बाजूला जाणार? माहित नाही. त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे. ते खूप महाराजांकडे जातात. कदाचित त्यांना असा कुठला तरी साक्षात्कार झाला असेल, त्यामुळे माहित नाही. 2019ला काँग्रेसच्या खासदार बंधू ठेवून तुम्हाला राज्यसभेच्या मार्फत तिकीट दिलं. 2024ला पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदार बंधू ठेवून शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना तिकीट देते प्रवेश करून. आता या सगळ्यामध्ये विशाल पाटील असेल किंवा काँग्रेस असेल, तुमचं करेक्ट कार्यक्रम कोण करतंय का? हे पहा, आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर, जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे. कुणी काही करू दे म्हणते ना, ज्याला देवाची साथ आहे, देव तारी त्याला कोण मारी. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर, आमच्या जनतेच्या प्रेमावर. आणि असं झाला आहे का नाही प्रयत्न माहीत नाही, सांगता येत नाही. असेल तर त्याला आम्ही पुरून उरू, हा मला विश्वास आहे. केला की 100 कोटी रुपये काँग्रेसकडे मागणी केली आहे आणि पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला होता असं तर मी पैसे मागितलेत काय 100 कोटी रुपये तुमच्याकडे? हे बघा, निवडणुकीच्या काळात भाजप हा काँग्रेसच्या उमेदवाराला घाबरलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही दबावतंत्र टाकून ह्या ठिकाणी काँग्रेसनी लढू नये ह्यासाठी खासदारांनी आणि भाजपनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. हे प्रयत्न करत राहतात. त्यातला हा एक भाग आहे हे आम्ही समजतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही सिरियसली गांभीर्यपूर्ण घेत नाही आणि शिवसेनेनेही घेऊ नये असं मला वाटतं. हे पहा, उमेदवारी निश्चित झालीच तर तेव्हा बोलू. संजय राऊत येथे येऊन सरळ म्हणतायत कुणाला भाजपला मदत करायची असेल तर याचा आरोप थेट काँग्रेसकडे येतो. नाही, मी बोललो ना, मी म्हटलो हे पहा, आपण सांगलीत येता, सांगलीत आपण कबुली केलं, त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे, कबूल केलं. काँग्रेसची ताकद जास्त आहे, पण त्यांनी आम्हाला मदत करावी, आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांना करतो, ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करावी. काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही. त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल, पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही. पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखून व्हावं. माझा त्यांचा आरोप नाही, पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा. कदाचित त्यांना जाणीव झाली असेल म्हणून कालचा त्यांचे शब्द जरा वेगळे होते. उद्या शब्द कसे असतील पाहू. मक्तेदारीचा त्यांनी विषय काढला, कुणाची तरी मक्तेदारी जाईल म्हणून हे सगळं. खासदारांची मक्तेदारी नाहीये आणि कुठल्या घराण्याची मक्तेदारी नाही, मग तो विषय तेच म्हणलो, तो त्या विषयावर पुन्हा बोलू. अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. राज्यसभेवर तुम्हाला पाठवायला विक्रम दादा आता बोलते. उद्या बोलू. हे बघा, अजून निकाल झाला नाही म्हणून कमी पडलं का जास्त झालं ते सांगता येतं. मी पुन्हा एकदा सांगतो, हो, ह्या ठिकाणी काँग्रेसलाच ताकद दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व ठाम आहोत.
आणि विश्वित कदमांनी त्यासाठी चांगले प्रयत्न केलेले हे लोकांनी बघितलेले आहेत. ते प्रेस पुढे येत होते त्या कारणासाठीच येत होते की दाखवण्यासाठी. त्यामुळे जनतेचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा, माध्यमांपुढे पोहोचवायचं काम त्यांनी विश्वित कदमांनी केलं. हातकणंगलेच्या जागेचं अंदाज पश्चिम महाराष्ट्राला जागा नव्हती असं त्यांचं नाही logic फिक्स होतं. कोणती मी ती कळलेली नाही आम्हाला. ती कळेल तर मी तेच म्हणलो, जेव्हा मला कळेल की ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही. मी तो खुला बोलणार. तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता, का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच तो होता. पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली? सातारा का मागितलं नाही? सातारा पुरुषोत्तम जाधव त्यांची उमेदवार एवढे वर्ष लढत होते, त्यांच्यावर उमेदवारी होता, तीच का मागितलं नाही? सोलापूर का मागितलं नाही? सोलापूर काँग्रेसकडे होती, सोलापूर ही पडली होती. महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो 16 वेळा काँग्रेस जिंकलेली आहे. हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे. 16 वेळा ही आणि नंदुरबार ह्या दोनच जागा अशा आहेत ज्या 16 वेळा, 17 लोकसभा झालेत, निवडणुका ज्यादा झाल्या असतील पण 16 वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे. भारतात सुद्धा अशा 2-4 जागा निघतील ज्या 16 वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत. ही जागा त्यांनी का मागावी? त्यांनी सोलापूर मागावी. गेले 7 टर्मपैकी 5 वेळा ती सीट पडली होती, सोलापूर का मागितलं नाही? पुन्हा 5 वेळा पडली होती, पुन्हा का मागितलं नाही? सातारा का मागितलं नाही? त्यांचं संघटन तिथं जास्त आहे, का मागितलं नाही? हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो. शंका येते मात्र उत्तर नाही. बनखोलीतला शिवसेनेचा अनुभव वाईट आहे, बनखोलीतल्या चर्चेचा, त्यामुळं सांगलीची जागा पुढेकरांनी मागितली असं त्याच्यावर बोलता येत नाही, कल्पना नाही. आणि सांगलीची जागा मागण्यामागं कोण? सर ती कोणती कधी झाली? उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली, त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करण्यात काय? आमची कोणती होईल असं तुम्ही काय इच्छा करताय? कदाचित होणार नाही. उद्या गुढी उभी होणार आहे, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात नवीन घडामोडी करतील. बऱ्याच दिवसात तुम्ही सापडलाय. शिवसेना यावेळी बराच काही बोलून केलेली आहे. अख्खा जिल्ह्यातले काही नेते अगदी पत्रकार मला ही भरपूर बोलायची इच्छा आहे, मात्र आज मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी. विशाल पाटील हा महत्त्व नव्हता. ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मांडत होते. उमेदवार कोण आहे का विशाल पाटलाचा जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही. ही काँग्रेसचा अधिकार आहे, हा काँग्रेस लढलं पाहिजे. आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे, माझा आजोबा वडील, मी जराही म्हणत नाही. मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो, मला मिळत नाही म्हणून तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढाई तयारी. पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला, त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकाला रुचलेली नाही. मुळात ही जागाच शिवसेने मागितली रुचलेली नाही आहे. त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाही आहे. पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे, कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहे आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे, हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, भाजपला पाडणे एवढा पुरतं मर्यादा ठेवा. गेल्या महिन्याभरात हा विषय संपला नाही, 22 तासात हा विषय संपेल असं वाटतं का? हे कधीतरी डेडलाईन असते, कदाचित संपणार नाही, कदाचित 19 पर्यंत चालू राहील. आज आपल्याला सांगता येत नाही. पण उद्या उमेदवारीची खात्री असल्यामुळे आजची पत्रकार बैठक आहे. हेच बघा, मला उमेदवारीची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे. पण हे बघा, शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे. निकाल कसाही जाऊ शकतो, त्यामुळे ज्याच्या होईल त्यावेळी बघू. निकाल लागल्यावर पुढचे विचार. कुणाशी सांगली दिलेली नाही, त्यामुळे देण्यापुढचं कुणी संपर्क साधला होता? नाही नाही, राऊत साहेबांची माझं बोलणं नाही, मला फोनही आला नाही, माझ्या फोनवर मिस्ड कॉलही दिसत नाही. तुम्हाला राज्यसभेवर पाठवून ही जागा तुम्ही सोडावी असा त्यांचा माझ्याकडे तसा प्रस्ताव आला नाही, त्यामुळे मला न आलेल्या प्रस्तावावर मी बोलू शकत नाही. अध्यक्ष साहेब बोलतो. अध्यक्ष प्रथम या बैठकीच्या निमित्तानं सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. पण ही 2024ची लोकसभा ही खरं तर एकीकडं हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा सामना होत असताना
एक महाविकास आघाडी, उबाटा गट, शिवसेना, त्याचबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं जो काही सांगली लोकसभेवर काँग्रेसच्या वतीनं हा दावा आम्ही आत्तापर्यंत करत आलो. आमचे नेते विश्वजित कदम, त्याचबरोबर राज्याचे नाना पटोले साहेब, थोरात साहेब, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडं आम्ही जिल्ह्यातले प्रमुख मंडळी वेळोवेळी या निमित्तानं आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची या जिल्ह्यातल्या भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे. आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या अजून एक दिवस आहे, या येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही अजूनसुद्धा आग्रही आहोत की सदरचं बाबा लोकसभेची, सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच सन्माननीय विशाल पाटील साहेबांच्या रूपानं उमेदवारी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मिळावा, याचा पाठपुरावा आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत. पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं शिवसेनेचे नेते राऊत साहेब इथं 2 दिवस येऊन गेले, त्यांनी आपला आढावा मांडला, त्याचबरोबर त्यांच्या पक्षातल्या लोकांची त्यांनी भावना समजून घेतल्या. पण हे समजून घेत असताना ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीतल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणं अपेक्षित होतं ते या ठिकाणी त्यांच्याकडून घडलं नाही आणि चुकीच्या पद्धतीनं सन्माननीय विश्वजित कदम साहेब आणि विशाल पाटलांच्यावर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आज या ठिकाणी आरोप केले. खरं तर ते राज्याचे नेते आहेत. या सांगली लोकसभेच्या निमित्तानं या सांगली लोकसभेत कुणाची ताकद आहे, काय आहे हे कुणाला सांगावं लागू नये. पण अशा पद्धतीचा हट्ट या ठिकाणी त्यांनी धरावा हेच खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही शोकांतिका आहे. पण आम्ही वारंवार अजूनसुद्धा ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी या पद्धतीनं आम्ही आग्रही आहोत. आणि या निमित्तानं येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही काँग्रेसचे जे काही आमचे घटक आहेत त्या घटकाच्या माध्यमातून आमची भूमिका ठाम आहे की सदरची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करतो. नाही, एक आहे की या लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच का मिळावी, कशासाठी मिळावी हे वेळोवेळी वरिष्ठांच्या आम्ही सगळ्यांनीच, विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील साहेब यांनी सगळ्यांनीच आम्ही आणून दिलेली आहे. त्यामुळं असा काही इथं हे नाही की बाबा आम्हाला ती जागा मिळणारच नाही असं काही नाही. पण आम्ही अजूनही आग्रही आहोत या संदर्भात. नाही, या संदर्भातले जे काही आमचे म्हणजे राज्यातले जे काही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी एक शेवटची आम्ही बैठक करू आणि त्या निमित्तानं तशी आम्ही वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट करू. नाही, नक्कीचपणानं ह्याच्याविषयी आम्ही ठाम आहोत. पण येणाऱ्या ह्या उद्याच्या निर्णयानंतर या संदर्भातला योग्य तो निर्णय देऊ आम्ही. तेच सांगायला की या संदर्भातले उद्याचा एक दिवस आहे, याच्यानंतर आपण तुमच्या समोर येऊ त्या संदर्भात. महाविकास आघाडी आम्ही आत्ताच सांगायला की आम्ही अजूनसुद्धा आग्रही आहोत या संदर्भातले आणि उद्यापर्यंत ह्याची वाट बघू आणि नंतर मग आम्ही जे काही आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर एक चर्चा करून आम्ही योग्य ती आमची भूमिका मांडू. अवघड प्रश्न विचारू नका, दुष्काळी भागातल्या लोकांचं. नाही, म्हणूनच म्हटलं की याच्या संदर्भातला उद्या आपण निर्णय देऊ काय असेल. जिल्ह्यातली दुष्काळी परिस्थिती बघून आता पुन्हा कोयनेचं पाणी सोडण्यात येतंय का निवडणुका आहेत म्हणून पाणी सोडण्यात येते? जिल्ह्यात एकूण दुष्काळी परिस्थिती एक आहे की आता महाराष्ट्रात त्याचबरोबर जिल्ह्यातच दुष्काळीची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. पण त्या दुष्काळी परिस्थितीवर ज्या पद्धतीनं हे ईडी सरकार कोणतीही कारवाई करत उपाययोजना करताना दिसत नाही. आज एकीकडं
टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, जनावरांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होणार आहे, त्याचबरोबर चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे आणि आम्ही या निमित्तानं तुमच्या माध्यमातून या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या ज्या काही जनता आहे त्या जनतेच्या उपाययोजना ह्या तातडीनं राज्य शासनानं कराव्यात अशा आम्ही अपेक्षित आहे. तर सांगलीच्या जागेच्या बाबतीत काँग्रेस अजूनही सकारात्मक आहे. उद्या ही जागा जाहीर केली जाईल. उमेदवार नेमका कोणता असेल हे आत्ता स्पष्ट करणार नाही, परंतु भाजपला पराभूत करणं या मतदारसंघातनं हे एकमेव ध्येय असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं. त्यामुळे विशाल पाटील यांनी माहिती दिल्याप्रमाणे उद्या काँग्रेसमधला किंवा सांगलीच्या जागेतला महाविकास आघाडीमधला तिढा सुटतो का हे पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.